नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या शेवग्याची काय कंडिशन आहे ते. बऱ्याच जणांची कमेंट होता की शेवग्याची काय कंडिशन आहे दाखवा. तर आपण पाहूयात शेवग्याची काय कंडिशन आहे आणि सध्या शेवग्यात काय काम चालू आहे आपण पाहूयात. तर मित्रांनो, पाहू शकताय आपल्या शेवग्याची ही कंडिशन आहे. मित्रांनो, थंडीचा परिणाम थोडासा झालेला आहे आपल्या शेवग्यावर. फुलं पण लागलेली होती, पण थंडीमुळं फुलं गेलेले आहेत. मित्रांनो, पाहू शकताय अशा प्रकारे आपला स्टंप तयार झालेला आहे. आपण ही पहिली छाटणी घेतलेली होती मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर आपण दुसरी छाटणी या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, ती थंडीमुळे पाहू शकता हे पानं पिवळे पडलेले आहेत. अशा प्रकारे आपल्या शेवग्या झाडाची कंडिशन आहे. पूर्ण प्लॉट मित्रांनो पाहू शकता. स्टंप थोडंसं गवत पण झालेलं आहे मित्रांनो, खुरपून घेण्याचं गरजेचं आहे. तर मित्रांनो, थंडीसाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे ते मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, पाहू शकता हे आहे कोंबडी खत. तर मित्रांनो, कोंबडी खत आपल्याला झाडाला भरायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बुड असतं जे आपलं ड्रिपर ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी अशा प्रकारे खड्डा करायचा थोडासा. तर मित्रांनो, काही पाहू शकता हे आपल्या झाडाची मुळे कशा पद्धतीनं मुळांची वाढ झालेली आहे पाहू शकता. अशा प्रकारे मुळं वाढलेली आहेत. मित्रांनो, या मुळाच्या ठिकाणी आपल्याला कोंबडी खत भरायचं आहे. तर मित्रांनो, कोंबडी खताचा फायदा म्हणजे झाडाला ऑलरेडी NPK जे आहे ते पण मिळतं आणि कोंबडी खतात उष्णता असल्यामुळं थंडीचा जो प्रादुर्भाव, थंडीमुळे जी झाडाची वाढ थांबलेली असते किंवा जो नर्वसनेस आलेला असतो, झाडं ट्रेसमध्ये गेलेले असतात, तर ते ट्रेसमधून काढायचं काम कोंबडी खत करते मित्रांनो. आता हे ड्रिपर इथं बरोबर बसवलेलं आहे. हे ड्रिपरनं ज्यावेळेस पाणी पडेल आपल्या शेवग्या झाडाला, तर त्यावेळेस त्यासोबत आपला खत पण झाडाला मिळून जाईल. तर मित्रांनो, जे शेतकरी ऑर्गॅनिकच्या ऐवजी रासायनिकचा वापर करू इच्छितात, तर मित्रांनो त्यांनी सल्फर वापरायचं. सल्फरचा वापर केल्यानंतर पण झाडांना थंडीपासून बरेच प्रकारे हे मिळतं, रिलीफ मिळतं, झाडं ट्रेसमधून निघण्यास मदत होते. तर तुम्ही जर कोंबडी खत तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही सल्फरचा वापर करू शकता. तर मित्रांनो, अशी आपल्या शेवग्या झाडाची कंडिशन. सगळी झाडं व्यवस्थितरित्या अशा थंडीत पण आहेत. थोडंसं पाहू शकता हे पिवळसर पण आलेलं आहे. कोंबडी खाताना 4 ते 5 दिवसात हे पिवळी पानं जी आलेली आहेत ते गळून जातील आणि नवीन हिरवी पानं यायला सुरुवात होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण थंडीत शेवग्याच्या झाडाचं नियोजन करू शकतो. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर जरूर करा, कारण इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि ज्यांना म्हणजे ॲक्च्युअल माहीत नसतं कोंबडी खत कसा भरायचा, तर ते अशा प्रकारे कोंबडी खत टाकू शकतात. तर मित्रांनो, सध्या झाडं लहान आहेत त्यामुळं आपण थोडासा टाकला आहे, पण जर झाडं मोठी झाली तर पुढच्या वर्षी आपल्याला याचं प्रमाण दुप्पट करावं लागेल कोंबडी खताचं. तर मित्रांनो, दरवर्षी हिवाळ्यात कोंबडी खताचं नियोजन करणं फार गरजेचं असतं.
मित्रांनो धन्यवाद. परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.